नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी शासनामार्फत त्यांना अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या अनुदानाचं वाटपही सुरू करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री यांनी सांगितले होते, की हे जे अनुदान आहे ते दिवाळीपूर्व तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि आता हे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी मार्फत वर्गही करण्यात येत आहेत. मागील 2 ते 4 दिवसापासून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहेत. आता यामध्ये तुमचे जर पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तसेच ज्यांचे पैसे जमा झाले असतील, त्यांनी त्यांचा जिल्हा आणि किती पैसे जमा झाले आणि कोणत्या तारखेला जमा झाले हे नक्की सांगावे. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की कोणाकोणाचे पैसे क्रेडिट झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काल यांना बँक ऑफ इंडियामध्ये ₹17,000 क्रेडिट झालेले आहेत. दिनांक पाहू शकता 20/11/2025 आणि अमाऊंट आहे ₹17,000 ABPS क्रॉप लॉस रिलीफ. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन ही. त्यानंतर दुसरा जो खातेदार आहे यांनाही बँक ऑफ इंडियामध्ये ₹17,000 क्रेडिट झालेले आहेत. दिनांक आहे 21/10/2025 आणि डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता ABPS CRINW क्रॉप लॉस रिलीफ. त्यानंतर यांना पाहू शकता 4,845. दिनांक आहे 21 ऑक्टोबर 2025 आणि महाराष्ट्र बँकेमध्ये यांचे पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता यांना ₹1,870 21 ऑक्टोबर 2025 रोजी क्रेडिट झालेले आहेत. ABP क्रॉप लॉस रिलीफ याचंही डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता. म्हणजे 20-21 तारखेला हे पैसे यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि यांना कुठल्याही प्रकारची eKYC करण्याची गरज पडलेली नव्हती, कारण यांनी जो आहे तो फार्मर ID काढून घेतलेला होता. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला आहे आणि त्यांचे फार्मर ID मंजूर झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांना eKYC म्हणजे आधार प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही फार्मर ID काढलेला असेल तर तुम्हाला पैसे नक्की मिळतील आणि ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काही फार्मर ID काढलेला असेल, परंतु तरीही तुमचे पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला एक चेक करायचं आहे की तुमचा फार्मर ID मंजूर झालेला आहे का नाही. तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबरला टिक मार्क करायचा आहे. तुमचा आधार क्रमांक टाकून चेक यावरती क्लिक करायचं आहे. चेक या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला शेतकऱ्याचं नाव दाखवणार आहे. त्यानंतर इथं त्यांचा आधार नंबर, एनरोलमेंट डेट म्हणजे यांनी फार्मर IDसाठी कधी अप्लाय केलेलं होतं, इथं फार्मर ID दाखवेल आणि अप्रूव्हल स्टेटस यांना अप्रूव्ड दाखवत आहे. ज्या शेतकऱ्यांचं अप्रूव्हल स्टेटस अप्रूव्ड आहे त्यांनाच हे पैसे DBT मार्फत वर्ग करण्यात येत आहेत. तुम्ही फार्मर ID काढलेला असेल आणि तुमचं अप्रूव्हल स्टेटस जर पेंडिंग असेल तर हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फार्मर ID अप्रूव्ड करून घ्यायचा आहे. अप्रूव्हल तुम्हाला कोणाकडून घ्यायचं आहे, तुम्हाला तलाठी यांच्याकडे जायचं आहे. तलाठी यांच्याकडून याचं अप्रूव्हल घ्यायचं आहे. तलाठी यांच्याकडून अप्रूव्हल घेतल्यानंतर तहसील कार्यालयाकडून तुम्हाला अप्रूव्हल दिलं जातं आणि त्यानंतर तुमचा फार्मर ID जनरेट होतो. आता ज्यांच्याकडे फार्मर ID काढलेले आहेत आणि त्यांचे फार्मर ID मंजूर आहेत, अशांना हे अनुदान मिळण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. परंतु ज्यांचे फार्मर ID निघालेले नाहीत किंवा मंजूर झालेले नाहीत, अशांना मात्र ते मंजूर करून घ्यावे लागतील आणि ज्यांचे काढलेले नाहीत त्यांना फार्मर ID काढून घ्यावे लागतील. ही सर्व प्रोसिजर केली तरच तुम्हाला हे अनुदान फार्मर ID मार्फत देण्यात येत आहे. यासाठी eKYC आता बंद करण्यात आलेली आहे. आधार प्रमाणीकरणची वेबसाईट सध्या बंद आहे, त्यामुळं eKYC होत नाही. तर असं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपलं WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनलही असून तेही जॉईन करायला विसरू नका आणि तुम्हाला किती पैसे जमा झाले, तुमचा जिल्हा कुठला आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.